एक ब्रेकिंग न्यूज बघणार आहोत। भिवंडीच्या वालशिंदमध्ये गोदामाला भीषण आग लागली आहे। वी लॉजीस गोदामाला मध्यरात्री भीषण आग लागली होती। आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झाले। केमिकलचा साठा असल्याने मोठमोठे स्फोट देखील या ठिकाणी झाले। भिवंडीच्या वालशिंदमधील गोदामाला भीषण आग लागली होती। वी लॉजीस गोदामाला ही आग लागली होती। मध्यरात्री इथं भीषण अशी आग लागली होती परिसरात, त्यामुळे भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं। आगीत संपूर्ण गोदाम हे जळून खाक झालंय। केमिकलचा साठा असल्यानं इथं मोठमोठे स्फोट देखील झाल्याचं त्या ठिकाणचे प्रत्यक्षदर्शी सांगतायत। या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला आढावा आपण बघूया। मुंबई नाशिक हायवेतील भिवंडीतील वालशिंद गावच्या हद्दीतील गोडाऊनला मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। या गोडाऊनमध्ये ऑइल, कापड, प्लास्टिक, केमिकल, हायड्रोक्लोरिक केमिकल वगैरे असा मोठा साठा आहे आणि गोडाऊनमध्ये रात्रीच आग लागलेली आहे। आणि आतापर्यंत भिवंडी, कल्याण, ठाणा तिन्ही साईडचे अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर आग विझवण्याचं काम सुरू आहे। आग आटोक्यात येण्याचं काय लवकरच चिन्ह दिसत नाही आहे। रात्री आग लागली असली तरी जीवितहानी वगैरे काय झाले किंवा आतमध्ये कोण गोडाऊन मध्ये फसल्या वगैरे याची काही अजूनपर्यंत खबरबात नाही आहे। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे। आपण पाहू शकतात धुळाच्या ज्वाळा आणि धूर मोठ्या प्रमाणात आहे। पूर्ण गोडाऊन जळून खाक झाले दिसत आहे। भिवंडीनं भूपेंद्र आंबोडे, NDTV।